बातमी आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्याची कोस्टल रोडचं काम अद्याप अपूर्णच आहे. टनेलमध्ये स्पीड बोटीत बसल्यासारखं वाटतं असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. आदित्य ठाकरे यांनी कोस्टल रोडच्या कामाबाबत टीका केली आहे. ह्या कोस्टल रोड पहिल्यांदा 2012च्या वचननाम्यात आणला होता BMCच्या. 14ला सरकारमध्ये आलो, देवेंद्रजींचं सरकार होतं तेव्हा तो कोस्टल रोड अर्धा केला गेला. नॉर्थ बाउंड कोस्टल रोड आहे तो MSRDC कडे केला गेला. साऊथ बाउंड कोस्टल रोड हा BMC कडे आला. 14 ते 17 आम्हाला परवानग्यांमध्ये लागलं. केंद्र सरकारकडे अनेकदा 2-3 वेळा मी ट्विट पण केलं होतं. जावडेकर साहेब तेव्हा केंद्रीय पर्यावरण मंत्री होते आणि ते सगळं झाल्यानंतर 17ला भूमिपूजन आम्ही केलं आणि काम सुरू केलं. 19ला सरकारमध्ये आल्यानंतर गती देण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक महिन्यात आम्ही व्हिजिट करायचो, जसं MTHL अतुल सेतू जल बोलतात त्याच्यासाठी करायचो. तसंच कोस्टल रोडला प्रत्येक महिन्यात व्हिजिट असायची, प्रत्येक आठवड्यात रिव्ह्यू मीटिंग असायची आणि प्रत्येक दिवशी अपडेट यायचं सकाळी आणि संध्याकाळी. विचार स्पष्ट आहे, तुम्हाला सांगतो. भाषा जेवढ्या जास्ती तुम्हाला येतील तेवढा तुमचा फायदा होतो आणि हे मला माझ्या आजोबांनीच सांगितलं. म्हणजे हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी मला लहानपणापासून वेगळ्या भाषेत म्हणजे मराठी आलीच पाहिजे, ती आपली अर्थात मातृभाषा आहे, महाराष्ट्राची आपली भाषा आहे. पण त्याचसोबत जेवढ्याही भाषा तुम्ही शिकू शकाल ते गरजेचं आहे. कारण आज जागतिक मार्केटमध्ये जर तुम्हाला कुठचंही काम प्राप्त करायचं असेल, कुठे जॉब पाहिजे असेल, कुठे जगात काही बिझनेस करायचा असेल, तर ज्या ट्रान्झॅक्शनल भाषा आहेत, मग इंग्लिश असेल किंवा दुसऱ्या काही असतील, ह्याच्यात आपण बोलणं गरजेचं आहे. आणि साधारणपणे आपल्या कुठच्याही राज्यात गेलो आपण तर एका हिंदुस्थानी नागरिकाला 3 ते 4 भाषा सहजपणे येतात. पुढच्या 2-3 भाषा अजून समजतो आपण.